शिवी दिली तुम्ही मेन पेन पहिले एवढे एका ठिकाणी आमच्या काळामध्ये मला आता 78 वर्ष असल्या हा नाही ठिकाणी काही चुकलं की ही घडी इकडे तिकडे जायची की संध्याकाळी आली अरे कोण म्हणजे मग धारा कोणता जाईल ना बाया म्हणजे प्रार्थना नशिबाच्या गोष्टी सगळ्या संसार माझ करावा लागतो तो परमार्थ परमार्थ केल्याशिवाय होत नाही संसार हा चालत राहतो ना परमार्थ पुरता हातीने परमार्थाचे जे वर्णय कदेवा तेवढे मला सांगा ते हातात ते मला करायचा तो परमार्थ संसार होत असतो काही काही उपायांची नाही का चावट माणसं महाराजांच्या सारखे कोण शेदेते बायको हांती तरी एक लागलं एक जण बरोबर नारायण बाबा मला घरी नाही जायचं मला तुमच्या बाबा माहिती असते का ओरडा असं नाही मला इथं राहायचं आता पहिले बाबा गावात दुपारची वेळ जेवायची झाली की लिंबाचा पाला फोडायचा गोळा करायचा बाबाने 2 गोळे केले एक तुला एक मला ये पील नाही म्हणजे फुकट नाही खाल्लं कसं तरी 12 वाजता जागा झाला बाबा म्हणले काय घरचं ध्येय झालं काय मला नातुंडाचं ध्येय झालं जायचं काय मला असं का गाडी 12 वाजता राहतो आता कसा तुम्ही विठाला महाराज आपलं नाही का मला संसार होत असते करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे आणि हे बोलत असताना एकनाथ महाराज आरे लावीने बोलले नाही आरे तुझ्या बोलले नाही तो कसं बोलले महाराज कसे बोलले जेव्हा बोलायचे महाराज आणि आपल्याला साधा एकमेकांना जीवाला बोलायचं असलं या ठिकाणी किती झटून बोलावं लागतं काय त्याची विनंती करावी लागते त्याच्या घरच्या वर्णन करावं लागतं आम्हाला कीर्तन मिळते लोक 2-3 हजाराकडे त्याची बायको त्याच्या घरचं कोणते कार्यक्रम वर्ष श्राद्धाचे त्याचा नियम असा आहे पहिले तुझं घरचं सगळं वर्णन त्याची पत्नी लई सुंदर आहे लई जपती रोज येत होती तेव्हा पण हे वर्णन करावं त्याची मुलं तर खा खूप सुंदर पिऊन पडत आम्हाला वर्णन कशामुळे 3-4 हजार त्याची आणि गावाचे करा तुझीकडे नाही गावात राहायची काय नाही करू वर्णन नाही करू काय करा त्या बाईचं वर्णन करावं लागतं बाई खूप चांगली आहे झाड हे आणि असं म्हणजे सामान्य